नमस्कार मित्रांनो, राजकीय घडामोडींमधून या क्षणाची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी थेट मुंबईतून समोर येत आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर सत्तेची गणित पूर्णपणे बदलली आहेत आणि काल मध्यरात्री घडलेल्या काही घडामोडीमुळे महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। मातोश्रीवर बैठक, मोठा संकेत। मुंबईच्या निकालानंतर मातोश्रीवर एक अतिशय महत्त्वाची बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे। या बैठकीत उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाच्या संभाव्य मनोलीबाबत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे। या बैठकीमुळे सत्ताधारी गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे। महापौर कोणाचा संभ्रम कायम। मुंबई महानगरपालिकेत भाजप आणि शिंदे गटाला बहुमत मिळालं असलं तरीही महापौर नेमका कोणाचा होणार यावरून मोठा गोंधळ निर्माण झाला आहे। भाजप 5 वर्षाचा दावा करत आहे तर शिंदे गट 2.5 वर्षाचा आग्रह धरत आहे। एका रात्रीत चित्र पलटलं। काल मध्यरात्री घडलेल्या काही घटनांमुळे सगळं चित्र अचानक बदललं, ज्याचा कोणीही अंदाज बांधलेला नव्हता। असं नाव आता महापौर पदासाठी चर्चेत आलं आहे। गेल्या 20 वर्षात मुंबई महानगरपालिकेत असं कधीच घडलेलं नव्हतं। देशभर परिणाम, शेअर बाजारात हालचाल। मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे या निकालाचे पडसाद केवळ महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशभरात उमटताना दिसत आहेत। राजकीय अस्थिरतेचा परिणाम शेअर बाजारावरही झाल्याचं बोललं जात आहे। आता जाणून घेऊया आकडेवारी, सत्ता कुणाकडे। एकूण 227 जागांपैकी भाजपला 89 जागा, शिंदे गटाला 29 जागा मिळाल्या। दोन्ही मिळून संख्याबळ 118 वर पोहोचतं, तर बहुमतासाठी 114 जागांची गरज होती। मराठी महापौरचा शब्द। प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचा महापौर मराठीतच असेल असा शब्द दिला होता। मात्र विजयाचा जल्लोष सुरू असतानाच सत्तेचा खरा संघर्ष सुरू झाल्याचं दिसून आलं। आता जाणून घेऊया शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमध्ये। निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या 29 नगरसेवकांना तातडीने एका हॉटेलमध्ये हलवण्याचे आदेश दिले। फोडाफोडीची भीती आणि संभाव्य हालचाली यामागे कारण असल्याचं सांगितलं जात आहे। आता जाणून घेऊया 2.5 वर्षांचा वाद। शिंदे गटाने स्पष्ट भूमिका घेतली आहे की राज्यात मुख्यमंत्री भाजपचा असेल तर मुंबईचा महापौर शिवसेनेचाच असायला हवा। भाजपने याला नकार दिल्यास पर्याय खुले असल्याचे संकेत देण्यात आले। आता जाणून घेऊया उद्धव ठाकरेचं एक वाक्य। याच दरम्यान उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत एक वाक्य उच्चारलं, देवाची इच्छा असेल तर मुंबईचा महापौर आमचाच होईल। या वाक्याने संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। दिल्लीपर्यंत खळबळ। या विधानाचा अर्थ शोधण्यासाठी दिल्लीपर्यंत फोनाफोनी सुरू झाली। 65 जागा असतानाही ठाकरेचा गट महापौर कसा मिळवणार हा प्रश्न सर्वांना पडला। फडणवीस आणि शिंदे तणावात। रात्री उशिरापर्यंत सागर आणि वर्षा बंगल्यावर दिवे सुरू होते। फडणवीस संभाव्य फुटीच्या शक्यतेने चिंतित होते तर शिंदे आपली भूमिका ठाम ठेवून होते। गुप्त भेटीचे तर्क। मध्यरात्री काही संशयास्पद हालचाली, गाड्यांची ये-जा, मातोश्री आणि वर्षा बंगल्यातील हालचाली यामुळे राजकीय वातावरण आधीच तापलं। अंतिम निकाल अजून अस्पष्ट। भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून महापौर पदावर दावा करू शकतो तर 2.5 वर्षांचा फॉर्म्युलाही चर्चेत आहे। काही नावांची देखील शक्यता वर्तवली जात आहे। मुंबईचा पुढचा महापौर कोण होणार हे अजूनही पडद्याआड आहे। एका रात्रीत राजकारण कसं बदलू शकतं याचं हे मोठं उदाहरण आहे। अशाच महत्त्वाच्या राजकीय अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।